सुप्रभात सज्जन श्रोते हो. काल आपण आत्मोद्धाराबाबत कळकळीने केलेलं योग वासिष्ठातील वशिष्ठ मुनींचं निवेदन आणि त्यावरचं निरूपण ऐकलं. आता प्रश्न असा येतो की आत्मोद्धार म्हणजे काय? आत्म्याचा उद्धार. आता आत्मा म्हणजे सर्व जीवांच्या आत स्थित असलेलं जे ब्रह्मचैतन्य आहे आणि जे अविनाशी आहे. अशा आत्म्याचा उद्धार कोण कसा करणार? उद्धार, उद म्हणजे वर आणि धार म्हणजे धारण करणे, वर धारण करणे म्हणजे उद्धार. आता आत्म्याचा उद्धार जो आत्माच सर्व जीवांना जन्म देतो आणि सर्व जीवांना जीवनरूपी आनंद क्रीडा उपभोगण्याची संधी देतो, त्या आत्म्याचा उद्धार कोण कसा करणार? जो स्वतःच आनंद पूर्ण आहे त्याचा उद्धार करायचा म्हणजे काय? तर इथे हे समजून घ्यावं लागेल की सर्व जीवांमध्ये अदृश्य रूपाने जी ब्रह्मचेतना हृदयस्थानी वस्ती करून आहे तिला आत्मा म्हणतात. आणि हा आत्मा जो हृदयस्थानी वस्ती करून आहे तो चैतन्य रूप आहे. जेव्हा माणूस चैतन्याचा विचार करू लागतो तेव्हा त्याच्यातील आत्मगत म्हणजे आत्म्यामध्ये लपलेलं किंवा आत्मरूपाने लपलेलं हृदयाच्या अंतर्गत असलेलं चैतन्य, त्याला ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती, सर्व प्राणी मात्रांच्या हृदयस्थानी ईश्वर आत्मा रूपाने वस्ती करतो असे भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात. तो हा ईश्वर किंवा तो हा आत्मा जो सर्व जीवांचा उद्धार करणार आहे त्याचा उद्धार करणे म्हणजे काय? तर त्याचा उद्धार करणे याचा अर्थ एवढाच आहे की आपलं चैतन्य रूप वरचेवर जो ध्यानात घेतो आणि चैतन्याचं ध्यान जो सतत करतो त्याच्या ध्यानात तेच चैतन्य अतिवाहिक पद्धतीने म्हणजे अतिवेगवान पद्धतीने त्याच्यातील चैतन्य त्याला त्याचं मूळ असणे पण दाखवून देतो. म्हणून जीव जेव्हा आपल्या हृदयांतरीचे चैतन्य त्याचे ध्यान चिंतन मनन आणि निशिधिनी ध्यास म्हणजे निधिध्यासन करतो तेव्हा त्याच्यातील हृदयस्थ गुप्त लुप्त अंगुष्ठ मात्र आत्मारूपी असलेलं चैतन्य अतिवाहक पद्धतीने म्हणजे अतितीव्र संवेदना रूपे वर्धित होतं, वाढतं. आणि ते जे आत्मत्व हृदयस्थ खोलवर बसलेलं असतं ते हृदयापासून मेंदूपर्यंत त्या आत्मज्ञानाची प्रचिती येऊ लागते. आणि त्या चैतन्याची जेव्हा प्रचिती माणसाला येते तेव्हा आत्म्याचा खराखुरा अर्थ माणसाला कळतो आणि तिथून ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टीला आत्मज्ञान प्राप्ती किंवा आत्मोद्धार म्हणतात. म्हणून आत्मा आत्म्याचा उद्धार करो असं म्हणतात. त्याचा अर्थ एवढाच आहे, प्रत्येक जीवामध्ये ब्रह्मचेतना रूपी जो अंगुष्ठ मात्र आत्मतत्व आहे ते आत्मतत्व त्याच्या चिंतनाने तो जीव किंवा माणूस अधिकाधिक त्या चैतन्याच्या उत्क्रांत अवस्थेचे ज्ञान करून घेऊ. आणि आपण केवळ चैतन्य आहोत, आपण देह मन किंवा देहरूप नाही, आपण चैतन्य रूप आहोत याचं जितकं अधिक चिंतन करावं तितकं आपल्यातील लपलेलं आत्मस्वरूप स्पष्टपणे आपल्या ज्ञानामध्ये आपल्या मेंदूमध्ये संक्रमित होतं. आणि जीवाची जीव दिशा ही भवसागरातून तरुण जाण्याच्या दृष्टीने जीवाचाच शिव बनतो. खर तर शिवच मध्यबिंदू म्हणून केंद्रक म्हणून आहे आणि त्याच्या भोवती जीवाची रचना झालेली आहे. म्हणजे शिवाने जीवाचे जे रूप घेतलेले आहे त्याचा हेतू एवढाच आहे, जरी त्यात बहुश्याम प्रजाये असा हेतू असला तरी शिवानेच बहुत म्हणजे विविध रूपे धारण करून तो आनंद विविध मार्गाने अनुभवावा म्हणून शिवाने जीवाचं रूप धारण केलेलं आहे. म्हणून बहुश्याम प्रजाये हा जो मूळचा संकल्प आहे तो संकल्प जरी असला आणि संकल्प करू नका असं जरी वशिष्ठ मुनी म्हणत असले तरी मूळचा संकल्प इतकाच आहे
की मीच माझे बहुअंगाने दर्शन घेऊन मीच माझे चैतन्य रूप पडताळून पाहतो आणि त्या चैतन्यातील नित्य नवोन्मेषशालिनी आनंदाची भूमिका मी समजून घेतो. यासाठी बहुश्याम हा विश्वाच्या निर्मितीच्या आधी प्रथम संकल्प झालेला आहे. त्या बहुश्याम संकल्पातून बहुत होणे एवढाच हेतू नसून आपल्यातील आनंद विस्ताराने जाणून घेणे हा अर्थ आहे. तेव्हा जीवानी आपण बहुश्याम या परमेश्वराच्या संकल्पातून जन्माला आलो असलो तरी परमेश्वराचा संकल्प आपला आनंद बहुप्रसव आहे. सर्व दृष्टीने आनंद निर्मिती होते हे जाणून घेण्याचा त्या बहुश्याम संकल्पामागे हेतू आहे. हे लक्षात घेतलं तर मुळाचा बहुश्याम हा जो संकल्प आहे, मुळाचा जो अहंकार आहे संकल्प रूपी, तो अहंकार म्हणजे फक्त अहमने आपले विविध आकारातून आनंदाचे स्रोत आनंदाचे मार्ग समजून घेणे एवढाच तो आहे. आणि अशा अर्थाने बहुश्याम संकल्पामध्ये जरी जीव निर्मिती झाली असली तरी शिव आपल्याच विविध अंगाने विविध रूपे धारण करून निसर्ग पशु पक्षी आणि अंतिमता मानव सर्वोच्च उत्क्रांत अवस्थेत तो मानव निर्माण करून आपलाच आनंद आपणच उपभोगत आहे. अशा अर्थाने आत्म्याचा उद्धार करतो. म्हणजे साखरच साखरेची चव चाकते, अमृतच अमृताचा योग अनुभवतो. असं हे अमृतानुभव म्हणजेच आत्म्याने आत्म्याचा उद्धार करणे. म्हणून आत्म्याचा उद्धार कोण कसा करू शकतो त्या प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे, आत्माच आत्म्याचा उद्धार करतो. परंतु आत्मा ज्या खोल जागी लपलेला आहे त्या जीवाने आपल्या त्या लपलेल्या जागेकडे लक्ष देऊन तेथील चैतन्य त्याच्या चिंतनाने ते जर अतिवाहिक पद्धतीने त्याच्या मनबुद्धी मेंदूपर्यंत संक्रमित करता आले तर चैतन्याचा सर्वाभूती मिळणारा आनंद जीवाला मिळतो. आणि यालाच म्हणतात आत्म्याचा उद्धार किंवा आत्म्याने आत्म्याचा उद्धार करणे. इथे आत्म्याचा उद्धार असा शब्द असला तरी जीवाला आपल्या आत्म असल्याची जाणीव होणे हाच त्याचा खराखुरा अर्थ आहे. आता पुढे योग वासिष्ठामध्ये म्हटलेलं आहे, अच्छेद्योहम दाह्योहम क्लेद्योहम शोष्येवच अच्छेद्योहम दाह्योहम क्लेद्योहम शोष्य एवच. म्हणजे आत्मरूप चैतन्य देव मी कधी ना तुटे ना भिजे तथा ना शुष्क वृक्ष होतसे. अच्छेद्योहम अदाह्योहम अक्लेद्योहम शोष्येवच. आत्मरूप चैतन्य देव मी कधी ना तुटे भिजे तथा ना शुष्क वृक्ष होतसे. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहती पावका न चैनम क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुता. असं जे भगवद्गीतेत म्हटलेलं आहे तेच येते अछेद्योहम. मी अछेद्य आत्मा आहे. अदाह्योहम मी कधीही ज्याचं दहन केलं जाऊ शकत नाही. अक्लेद्योहम जो कधी भिजत नाही. अशोष्येवच जो कधी वाळत नाही. असा मी आत्मरूप चैतन्य देव मी कधी तुटत नाही, भिजत नाही, शुष्क होत नाही, वृक्ष होत नाही. म्हणजे नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहती पावका न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. असं माझं स्वरूप आहे. इथे जीव जेव्हा चैतन्याकडे पाहू लागतो तेव्हा त्याला त्या चैतन्य देवाची जी यथार्थ जाणीव होते ती इथे सांगितलेली आहे. आता असा हा आत्मा सर्वव्यापी असल्याने तो जसा आपल्या हृदयात आहे तसा तो बाहेरी आहे. आपल्या बाहेर असणारा आत्मा म्हणजेच विराट रूप भूमा किंवा निरतिशय सुख प्राप्त करून देणारे ब्रह्म की ज्याच्या ज्ञानरूप प्राप्तीने अजून काही मिळवायचे प्राप्त करायचे इप्सित रूपे कमवायचे असे शिल्लक राहत नाही. म्हणून म्हटलेलं आहे यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती. विराट अशा निरतिशय आत्म्याच्या प्राप्तीतच सर्व सुख आहे. त्याहून कमी प्रतीची इच्छा याच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेचे सुख नाही. म्हणून हे जे ब्रह्मचैतन्य आहे
ते बाह्यता सूर्यादी सर्व प्रकाशमान पदार्थ व आतून बुद्धीच्या सर्व वृत्ती यांना हे चैतन्य प्रकाशित करते. अखिल दृश्यमान जगत, सर्व देवदेवता, निसर्ग, पशुपक्षी, चतुर्विध योनीतील जीव आणि सर्व मानव समूह वरचेवर या ब्रह्मचेतनेच्या बहुश्याम बहुविध रूपे धारण करण्याच्या अहंभाव रूपी संकल्पातूनच निर्माण झाली आहेत. होतही राहतील व यापूर्वीही ती होतीच होती. मात्र संकल्पपूर्व स्थितीत गोठलेल्या साकळलेल्या अवस्थेतील हे ब्रह्म तेज गुरूप अंधकाराचे म्हणजे तमसो गुग्गुळ, मात्र संकल्पपूर्व स्थितीत गोठलेल्या साकळलेल्या अवस्थेतील हे ब्रह्मतेज गुरूप अंधकार रूपे म्हणजे तमसो गुग्गुळ महाअंधकार म्हणून पाया रूपे अधिष्ठान रूपे होते. संकल्पोत्तर केवळ 4% चेतनेचे हे सगुण साकार जग असून अद्यापि 96% ब्रह्माचे अचेतन रूपे निर्गुण निराकार रूपे अधिष्ठान म्हणून जसे आहे तसेच्या तसेच आहे. तर निर्गुण निराकार व त्यावर दृश्यमान असे सगुण साकार अतिशय अल्प रूपे 4% असणार हे अखिल दृश्यादृश्य रूप विराट ब्रह्म चैतन्य नांदत आहे. तर निर्गुण निराकार चेतना 96% आणि त्या 4% दृश्य रूप चेतनेमधून म्हणजे सगुण साकार जगातून ज्याला आपण जगडव्याळ 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 म्हणतो, तर हे सारे ब्रह्मांड निर्माण झाले आहे. येथे सुद्धा मूळ अहंकार बहुश्याम या संकल्पामुळेच हे चतुर्विध योनीचे जग उद्भिज अंडज स्वेदज व जारज, जारज म्हणजे वारेतून जन्माला येणारे, त्यातूनच मानवाचाही उदय होतो. तर उद्भिज अंडज स्वेदज व जारज त्या चतुर्विध योनीचे हे 4% मध्ये सगुण साकार झालेले जे जग आहे ते सुद्धा बहुश्याम या मुळाच्या संकल्पामुळेच ते जग बाहेर पडलेले आहे. आणि हे जे संकल्प आहे हेच या संपूर्ण विश्वाचे महाकारण आहे. त्या संकल्पाचे विभाजनच सर्व जीव माणसात झाले आहे. अहंकार सोहम अभिमान माणसाच्या पाठी लागला. आता या सोहमचे स्वरूप नीट तपासूया. सोहम अभिमान नीट समजून घेणे आवश्यक आहे. 6 अहम सर्व निर्गुण निराकार व सगुण साकार ब्रह्मचेतनेचे बिंदू रूप व्यक्ती रूपे किंवा प्रतिनिधी रूपे मी म्हणजे व्यक्ती असल्याने मी हा जसा जलरूप ओहळ प्रवाह आहे तसाच तो समष्टी रूपे निसर्गादी चतुर्विध योनी रूपे अखिल मानवी समाजही आहे किंवा अखिल अनंत जीवसागरी आहे. म्हणजेच जळी स्थळी काष्ठी तैसा तो पाषाणी निरंतर भेटे मज चक्र पाणी. हे जे विश्वाचं चक्र आहे ते ज्याच्या हातात स्थित झालेलं आहे आणि त्या चक्रावर ज्याच्या हाताचे नियंत्रण आहे असा हा चक्रपाणी विष्णू म्हणजेच निर्माता हा मला जळी स्थळी काष्ठी तैसा तो पाषाणी निरंतर भेटे मज चक्र पाणी. हा निर्माता मला सर्वत्र पाण्यामध्ये जागेमध्ये लाकडामध्ये पाषाणामध्ये सर्वत्र हाच चक्रपाणी हा विष्णू रूप आद्य देव मला भेटतो. असे जे मेघवृष्टीत म्हटलेले आहे ते दुसरे तिसरे काही नसून 6 अहम. 6 म्हणजे ते विराट चैतन्य आहे. ते मी असल्याची जाणीव याच्यामध्ये व्यक्त केली आहे. तर हे काव्य आपल्याला मेघवृष्टीत आढळेलच. म्हणून मी सर्वात आहे व सर्व मी मध्ये आहे. सर्वात मी राही सर्व माझ्यात जी पाही असं सुद्धा मेघवृष्टीमध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे. सर्वस्व या शब्दाची फोडच मुळी सर्व स्व मध्ये. आता इथे स्व याचा अर्थ आत्मा असा घ्यावा, मी असा मर्यादित घेऊ नये. सर्वस्व या शब्दाची फोडच मुळी सर्व स्व मध्ये सर्व आत्म्यामध्ये आहे आणि स्व सर्वांमध्ये आहे म्हणजे आत्मा सर्वत्र आहे. म्हणजे निर्माता हा मी म्हणून सर्वत्र आहे आणि निर्माता हा मी म्हणून सर्व बाह्य अवकाशात पण आहे. जो बाहेर आहे तो विराट स्व आहे. जीवाच्या आत आहे तो मर्यादित स्व म्हणजे मी आहे
परंतु मीच मूळ रूप स्व आत्मा निरतिशय ब्रह्म असंच आहे. सारांश सर्वत्र एकमेव ब्रह्म चैतन्य सत्ता आहे. करिता वेगळा मी समजणे ही महान चूक किंवा अपराध. आणि एकोहम ब्रह्मचेतना म्हणून केवळ एक आणि एकमेवाची जाण म्हणजेच आत्मज्ञान. म्हणून एकमेव ब्रह्मचैतन्य सत्ताच सर्वत्र आहे. त्याकरता वेगळा मी, वेगळी आयडेंटिटी समजणे ही महान चूक आहे तो अपराध आहे. आणि एकोहम सर्वत्र एकच एक ब्रह्मचेतना, परंतु केवळ आणि केवळ आनंद निर्मितीसाठी विभाजित झालेली आहे, ह्याची जाण म्हणजे आत्मज्ञान. असा आत्मज्ञानी माणूस त्याच्या वैश्विक आत्मीयतेमुळे, सर्व प्रेम भावामुळे, निर्वैर भावनेने सर्व जीवन यथासांग वाहत्या चैतन्य नदीच्या प्रवाहासारखे प्रेमपूर्वक व लोभ त्याग स्वीकार नकार विरहित जगतो व सुख दुःख समभावे पाहून, सुख आणि दुःखाकडे समभावाने पाहून आणि सुख दुःख समभावाने जाणून घेतल्याने अविचल भावाने पूर्ण जीवन व्यतीत करतो. त्याला या स्वज्ञान आत्मज्ञानाबद्दल आतून जरी स्वगौरवांकित म्हणजे आत्मकृपा झालेला वाटत असले तरी तो स्व विराट ब्रह्मचैतन्याचाच विराट भाव असतो. तो अभिमान म्हणजे आत्ताच्या आत्ता मी किंवा व्यक्तिभाव म्हणतो ते मान मान्य कर असा अभिके अभिमान असा क्षुद्र भाव नसतो. म्हणून मी हा आत्मा आहे लक्षात आल्यानंतर मीचा जो अभिमान असतो तो अभिमान केवळ आणि केवळ मी म्हणजे ब्रह्मचेतना आहे. आणि ब्रह्मचेतनेने गौरवांकित झालेला हा जरी जीव असला तरी तो मुळात शिव आहे असा तो योग्य अभिमान असतो. पण तू मी म्हणजे व्यक्ती वेगळा ब्रह्मचेतनेपासून काहीतरी वेगळाच जर समजलं तर त्या अभिमानाचा अर्थ मेरी बात अभी के अभिमान, मी म्हणतो ते ताबडतोब मान असा अहंकार त्याच्यातून निर्माण होतो. म्हणून संकल्प हा जरी अहंकारातून निर्माण झाला असला तरी बहुश्याम हा जो अहंकार आहे तो केवळ आणि केवळ आपलाच आनंद सर्व दृष्टीने अनुभवावा एवढ्या एकाच हेतूने बहुश्याम हा संकल्प झालेला आहे. आनंद तपासणीसाठी होणारा बहुश्याम हा संकल्प, हा अहंकार वेगळा आणि मी व्यक्तिगत मी, एकटा मी, वेगळा मी अशा अनुभवातून निर्माण होणारा व्यक्तिगत संकल्प हा वेगळा. म्हणून संकल्पात फरक आहे. जेव्हा आपण संकल्पात सिद्धी म्हणतो तेव्हा ब्रह्मसंकल्प जो आहे तो बहुश्याम प्रजायेय म्हणजे आनंदाची सर्व बाजूने चौकशी करणं हा संकल्प खऱ्या अर्थाने उच्च प्रतीचा आहे. आणि जेव्हा मी माझे तू तुझे असा भेदाभेदातील संकल्प भाव निर्माण होतो तेव्हा मात्र तो जीवाला बंधनात टाकतो आणि जन्म मृत्यूच्या साखळीत अडकवतो. अन्यथा जर निर्वैर वृत्तीने कुणाशी वैर न घेता सर्वत्र समभाव समप्रेम दर्शनाने जो राहील आणि जो जीवन माणूस जसं येईल तसं साक्षीत्वाने उपभोगील त्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती तर होतेच होते. आणि एकदा का ब्रह्मानंद प्राप्त झाला की पुन्हा त्याची जन्म मरणाच्या वरचेवर होणाऱ्या त्या निरर्थक कंटाळवाण्या उद्योगातून मुक्ती सुद्धा होते. परमेश्वर किंवा निर्माता म्हणा किंवा ब्रह्मचेतना म्हणा तिच्या संकल्पामुळे बहुश्याम या जाणीवेमुळे जग निर्माण झाले हे जरी मान्य केले तरी त्यामागे आपणच आपली क्षमता विविध अंगाने तपासून पाहावी व अधिकाधिक स्वानंद अनुभूती घ्यावी हा हेतू होता. तसेच हा आनंद संकल्प निर्मितीतून निर्माण झालेला असला तरी सुद्धा सर्व आपल्याच अपत्यानं जीव जगत मानव यांना हा आनंद मिळावा हाही त्यामागे हेतू आहे. म्हणून बहुश्याम्य संकल्पातून जीव जगत मानव सर्व सृष्टी निर्माण झाली तरी या आनंदाची अनुभूती आपल्यातूनच निर्माण झालेल्या बारीक बारीक जीवांना तितकीच मिळावी जितकी सर्वांना एकत्रपणे मिळावी हा त्याचा हेतू आहे. म्हणून म्हणतात हाच हेतू जेव्हा कोणीही मी माझ्यासाठी नव्हे तर सर्वांसाठी असा व्यापक भावनेने
सर्व हितवाद किंवा सर्व कल्याणवाद म्हणून स्वीकारून जीवन जगू पाहिल तसा प्रत्येक जणच परमेश्वर आहे. हाच सोहम, सर्व प्रेमी, सर्व हितैषी, सर्व समभावी म्हणून सर्व प्रेमास्पद, सर्वांच्या प्रेमाला प्राप्त असलेला, सर्वव्याप्त, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, सर्व ज्याने जाणले जाते असा सर्वज्ञ हा मी अहम रूप सहा परमेश्वर. हा मीच अहम म्हणून परमेश्वर आहे. म्हणून मी याचा व्यक्तिगत अर्थ न लावता मी याचा समष्टी रूप आत्मा असा अर्थ लावणं. आत्म्याचा अर्थ आपलेपण आहे. म्हणून मी म्हणजे इन्फिनिटी आहे. मी म्हणजे आयडेंटिटी नव्हे. मी म्हणजे सर्वभूत आहे. मी म्हणजे सर्व जे जे झालेलं ते आहे. आणि मी म्हणजे सर्व जे अभूत आहे, जे घडलं नाही ते आहे. म्हणून मी याचा अर्थ सर्व भूत ज्याच्यातून बाहेर आलेली असाही आहे. आणि मी याचा अर्थ सर्व भूते बाहेर येऊन सुद्धा जे अजून मूळ रूपात निर्गुण निराकार आहे हाही त्याचा अर्थ आहे. म्हणून निर्गुण निराकार आणि सगुण साकार मिळून मी आहे अशी जेव्हा माणसाची भावना होते तेव्हा तोच माणूस मीला सहा म्हणजे परमेश्वर निर्माता समजतो. आणि निर्मात्याचा जो संकल्प आहे आनंदाची सर्व बाजूने प्रचिती घेणे, ती प्रचिती तो घेऊ शकतो. आणि यालाच म्हणतात हा जो जन्म मरणाचा खेळ आहे तो वास्तवात सर्व जीवांना आनंद देण्यासाठीच आहे. आणि सर्व जीवांना आनंद तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आय याचा अर्थ आयडेंटिटी म्हणजे व्यक्तिभाव न घेता, आय याचा अर्थ इन्फिनिटी म्हणजे स्वभाव, आत्मभाव असा घ्यावा. म्हणून मी भाव नव्हे स्वभाव हेच आत्मज्ञानाचे रहस्य आहे. जेव्हा आपण म्हणतो हाय एम लो एम इज क्राईम, तेव्हा हाय एम याचा अर्थ आहे आय एम इन्फिनिट आणि लो एम ह्याचा अर्थ आहे आय एम पर्सनल. म्हणून जे जे पर्सनल आहे ते क्षुद्र आहे आणि क्षुद्र गोष्टीतले संकल्प क्षुद्र आहेत. आणि संकल्प क्षुद्र असल्यामुळे त्या संकल्पाची सिद्धी, त्याचं मिळणारं फळ, संकल्प सिद्ध झालं नाही तर पुन्हा येणारा जन्म, पुन्हा होणारा आक्रोश, या सर्व गोष्टी कमी प्रतीच्या संकल्पामुळेच जन्माला येतात. हे लक्षात घेऊन एम हाय लो एम इज क्राईम. एम हाय म्हणजे आय एम इन्फिनिट आणि लो एम म्हणजे आय एम आयडेंटिटी किंवा आय एम पर्सनल. म्हणून ते व्यक्तिशः काही नसून संपूर्ण विश्वरूप आहे याची जाणीव जेव्हा आपणाला होते तेव्हाच खऱ्या अर्थाने एकोम बहुश्याम हा जो विश्वव्यापक संकल्प आहे आणि त्यातील विश्वव्यापक आनंदानुभूती आहे ती सर्व जीवांना मिळू शकते. म्हणून आपण परत परत लक्षात घेतलं पाहिजे की मी हा व्यक्तिगत नसून मी हा सर्व व्याप्त, सर्व दूर पसरलेले सगुण साकार आणि निर्गुण निराकार असं पूर्ण ब्रह्मरूप आहे. मात्र आत्मा या विराट अर्थवाही शब्दाला मी हा अतिक्षुद्र अतिमर्यादित अर्थ प्राप्त झाल्याने हा भवरोग जन्म मरणाचा निरर्थक व तोच तो पुनरावर्ती कंटाळवाणा खेळ मीला भोगावा लागला. एम हाय लो एम इज क्राईम याचा हाच अर्थ आहे समाज पुरुष म्हणून विश्वरूपे जगा. मी रूपे केवळ क्षुद्र जीवनाच्या नादी लागू नका. क्षुद्र संकल्प, क्षुद्र प्राप्ती आणि अर्थात विराट वैश्विक भावना म्हणजे विराट सुख प्राप्ती. आत्मोद्धार म्हणजे प्रत्येक मीने मी व आत्मा यातील क्षुद्रत्व दिव्यत्व ओळखून मी ते क्षुद्रत्व टाकून आत्मारूपी सहाचे दिव्यत्व ओळखून आपल्यातीलच काजव्या एवढा जीवन प्रकाश, शिवरूप व सहस्र सूर्यप्रकाश एवढा आत्मरूपा एवढा व्यापक करणे. लक्षात घ्या, आत्मोद्धार म्हणजे प्रत्येक मीने आपल्यातील मी व आत्मा, आयडेंटिटी आणि इन्फिनिटी त्यातला फरक लक्षात घेऊन मी नव्हे तो, ना अहम सहा, मी नव्हे तो म्हणजे व्यक्ती नव्हे पूर्ण समष्टी, सहा अहम असा जेव्हा भाव प्रत्येक आपल्यातील प्रत्येक असा जेव्हा प्रत्येक जीव आपल्यातील ना अहम सहा, मी नव्हे तो, नॉट आयडेंटिटी ओनली इन्फिनिटी असा जेव्हा अहमचा भाव जेव्हा प्रत्येक जीवाच्या ध्यानात येईल तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याचे चैतन्याचे चिंतन सुरू होईल
आणि हे चैतन्याचे चिंतनच अतिवाहिक पद्धतीने म्हणजे चैतन्याच्या तीव्र गतीमुळे त्याच्या ज्ञानाची बुद्धीची झेप प्रचंड होईल आणि ती विश्वा एवढी व्यापक होईल. आणि अर्थातच सोहम परमेश्वर आणि मी एकच आहे, जीव आणि जगत एकच आहे, जीव आणि ब्रह्म दोन नव्हे एकच आहे हे सांगण्याची गरज पडणार नाही. आणि क्षुद्रत्वच नष्ट झाल्यामुळे दिव्यत्व प्रकर्षाने पुढे येईल. आणि अन्यथा जीव जो काजव्या एवढा प्रकाशमान आहे तो स्वाभाविकच शिवरूप आहे आणि सहस्र सूर्यप्रकाशा एवढा सहस्र सूर्य प्रकाशापेक्षाही तो अधिक दीप्तिमान आहे. हे जेव्हा जीवाला कळेल तेव्हा मुळाचा संकल्प जो आहे तो यथातथ्यपणे सर्वांना अनुभवास येईल. आणि असा संकल्प जेव्हा प्रत्येक जीवाला अनुभवास येतो तेव्हा त्या जीवाची जन्म मरणाच्या पुनर्साखळीतून कायमची सुटका होते. म्हणून आत्मोद्धार म्हणजे आत्म्याने आत्म्याचा करायचा उद्धार याचा इतकाच अर्थ आहे की आपल्यातील जे अंगुष्ठ मात्र आत्मचैतन्य आहे, जे बिंदू मात्र आत्मचैतन्य आहे ते आत्मचैतन्य आणि बाहेरील विराट चैतन्य एकच आहे याची चिंतनातून झालेली जाणीव आणि त्यामुळे बुद्धीला आलेली प्रगल्भता आणि मी नव्हे तो नॉट आयडेंटिटी इंडिनिटी व्यक्तिगत नव्हे आपण समष्टी रूप आहोत याचं ज्ञान आणि त्याद्वारे जे जगणं आहे ते जगणं मात्र साक्षीत्वाद असतं. आणि सर्व गोष्टी यथातथ्य पाहिल्या जातात, अनुभवल्या जातात आणि सुखदुःख समान मानून नव्हे, सुखदुःख हे समानच आहे त्यात विशेष काही अर्थ नाही जाणून या सर्व गोष्टीकडे अलक्ष्य पद्धतीने साक्षीत्वाने जेव्हा जीवन जगलं जातं तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवाला आपलं शिवत्व कळतं आणि यालाच म्हणायचं आत्म्याने आत्म्याचा केलेला उद्धार. अस्तु. धन्यवाद. शुभ दिन.